नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज हे एक सुंदरसं फूल कसं करायचं ते बघणार आहोत. आता हे फूल याच्यापैकी काही भाग म्हणजे मागे एक व्हिडिओ मी केला होता, तर त्यातला नियर अबाउट तसंच आहे, पण थोडंसं वरचा भाग वेगळा आहे. आणि हे एका माझ्या मैत्रिणीच्या रिक्वेस्टवरून हे फूल मी करायला घेतलं आहे. ज्याला हे फूल जमलं त्याला मग पुढील वेळी मी 3D फूल करायला शिकवणार आहे. तर लक्ष देऊन बघा आणि कोणताही भाग स्किप करू नका. तर करूया हे सुंदरसं दिसणारं फूल. आता याला लागणारं जे साहित्य आहे हे मी 4 mm सर्व मोती घेतलेले आहेत. 2च रंगाचे मोती घ्यायचे आहेत आपल्याला. फक्त हे दोन्ही 4 mm मोती घेतले आणि 30 नंबरचा तंबूस. चला करू सुरुवात या कलाकृतीला. तर यामध्ये काय करायचं, 12 मोती ओवून घ्यायचे. पांढऱ्या रंगाचे घेतलेत, शुभ्र पांढरे घेतलेत. असे 12 मोती मी ओवून घेतले आहेत. 12 मोती ओवून एक गाठ, छानशी पक्की गाठ पाडून घ्यायची. त्याच्यानंतर ह्या कलाकृतीमध्ये एरवी आपण काय करतो, गाठ मोत्याच्या आतमध्ये ओढून घेतो, पण याच्यात मोत्याच्या आतमध्ये ओढायचं नाही, कारण आपल्याला प्रत्येक मोत्यातून पुन्हा सुई घालायची आहे. म्हणून गाठ पाडून घ्या आणि उरलेला भाग कापून टाका. तर अशा पद्धतीने एक आपण पक्की गाठ पाडून घेतली. आता आपण हा उर्वरित भाग याचा कापून टाकू आणि पुढील कलाकृतीला सुरुवात करू. कलाकृती अत्यंत सोपी आहे. पूर्ण बघा, स्किप न करता बघा, म्हणजे तुमच्या लक्षात लवकर येईल. चला, तर ही सुई आपण 1-2 मोती पुढे काढून घेऊ. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जांभळ्या रंगाचे किंवा लॅव्हेंडर रंगाचे, जो कोणता रंग तुम्ही म्हणत असाल तो, आपण हे एकाच रंगात करणार आहे. शेड वगैरे काही करणार नाही, त्याच्यामुळे सोपं जातं. तर हे 5 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि 5 मोती ओवून काय करायचं, ज्या मोत्यात निडल आली त्याच्या पुढचा एक मोती सोडून द्यायचा. हा मोती सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून निडल काढून घ्यायची. एक मोती सोडून पुढील मोत्यातून निडल काढून घ्यायची. अगदी सोपं आहे करायला, खूप सोपं आहे. फक्त सगळ्या गोष्टी लक्ष देऊन बघायला लागतील. पुन्हा 5 लॅव्हेंडर कलरचे मोती घ्यायचे आहेत, जांभळ्या रंगाचे मोती किंवा रंगीत मोती म्हणूया. आता आपण इथून पुढे याला रंगीत मोती असं म्हणायला हरकत नाही, किंवा कलर्ड मोती. तर पुन्हा 5 मोती घ्यायचे. 5 मोती घेऊन काय करायचं, एक मोती सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून निडल काढून घ्यायची. अशा पद्धतीने एक मोती मी मधला सोडून दिला आणि पुढल्या मोत्यातून निडल काढून घ्यायची. अशा पद्धतीने आपण सगळ्या मोत्यावर, अल्टरनेट मोत्यावरती हे 5-5चे गोल करून घेणार आहोत. तर हे गोल मी पूर्ण करते, मग पुढील भागाकडे जाऊया. आता ही निडल काय करायची, ही जी पाकळी आहे या पाकळीच्या पहिल्या 2 मोत्यांमधून निडल काढून घ्यायची आणि धागा आला वरती. आता आपण काय करणार आहे, पुन्हा 5 मोती घ्यायचे. कलर्ड मोती घेणार आहोत आपण. 1, 2, 3, 4 आणि 5 असे 5 मोती घेऊन या पहिल्या मोत्यातून एक मोती सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून निडल काढून घ्यायची. आता आपण काय करणार आहे, या ठिकाणी एक पांढरा मोती घालून घ्यायचा. पांढरा मोती घालायचा आणि ह्या मोत्यातून म्हणजे 2 नंबरच्या मोत्यातून निडल काढून घ्यायची. पुन्हा 5 मोती कलर्ड, 1, 2, 3, 4 आणि 5. पांढऱ्या मोत्यासोबत डार्क रंगाचे मोती चांगले दिसतात, म्हणून मी
हे मोती घेतले, तुम्ही कोणत्याही रंगाचे मोती वापरू शकता. तर हे 5 मोती पुन्हा याच्यात घालायचे, एक मोती सोडून द्यायचा आणि पुढच्या मोत्यातून निडल काढून घ्यायची. पुन्हा एक पांढरा मोती घालायचा आणि पूर्ण राऊंड कंप्लीट करायचं. तर हा राऊंड मी कंप्लीट करते आणि मग पुढच्या राऊंडकडे जाऊया. आता 2 स्टेप झाले. पुढच्या स्टेपमध्ये पुन्हा 5 मोती घालायचे. पाच मोती घालून या एक मोती सोडून त्याच्या पुढच्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. आता काय करायचं आपल्याला, एक कलर्ड मोती, एक पांढरा मोती आणि एक पुन्हा कलर्ड मोती, असे 3 मोती घ्यायचे आणि 3 मोती घेऊन ह्या 5 मोत्यांपैकी पुढच्या मोत्यातून 2 नंबरच्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. आणि त्याच पद्धतीने पुढचा भाग पूर्ण कंप्लीट करायचा, पूर्ण सर्कल कंप्लीट करायचं. 6 पाकळ्या. तर याच्यामध्ये पुन्हा 5 मोती घालायचे. 5 मोती घालून या एका मोत्यातून एक मोती सोडून नीडल टाकायची. त्याच्यानंतर एक कलर्ड मोती, एक पांढरा मोती आणि पुन्हा एक कलर्ड मोती, असे 3 मोती टाकायचे आणि 5 पैकी 2 नंबरच्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. अशा पद्धतीने हा पूर्ण सर्कल कंप्लीट करायचा. हा सर्कल करूया आणि मग पुढची स्टेप बघूया. हा राऊंड आपला कंप्लीट होत आला आहे. आता ही जी चूक होते याच्यामध्ये करताना ती कोणती होते, आपण फ्लोमध्ये वरच्या बरोबर वरच्या याच्यात घालतो, पण आता इथे ही पाकळी कंप्लीट झाली आहे आणि म्हणून हे जे खालचा गोल आहे, या वरच्याच्या खालचा गोल, त्याच्यातून नीडल काढायची आणि मग नीडल वरच्या 3 मोत्यातून टाकायची आणि मग हा राऊंड कंप्लीट होईल. तर ही चूक कायम सगळ्यांकडून होते, तर ती चूक होऊ नये म्हणून हे प्रिकॉशन घ्यायचे. आता या ठिकाणी हा एक राऊंड आपण कंप्लीट केला आहे. आता 3 मोती पर्पल कलरचे घ्यायचे, म्हणजे रंगीत, आणि हे 3 मोती रंगीत घेऊन हा जो पांढरा मोती आहे या ठिकाणी मध्ये घातलेला, या पांढऱ्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. अशा पद्धतीने तर पुन्हा 3 पर्पल कलरचेच मोती आपण घालणार आहे, रंगीत मोती. आणि ही नीडल, ही जी पाकळी आहे, या पाकळीच्या 2 पैकी दुसऱ्या नंबरच्या मोत्यामध्ये घालून घ्यायची नीडल. पुन्हा एकदा सांगते, 5 मोती रंगीत घालायचे, 2, 3, 4 आणि 5 असे 5 मोती रंगीत घालून एक मोती सोडून त्याच्या खालच्या मोत्यातून नीडल काढायची. त्याच्यानंतर 3 मोती कलर्ड घ्यायचे आणि या पांढऱ्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. पुन्हा 3 मोती कलर्ड घेऊन ह्या 5 पैकी एक मोती सोडून त्याच्या पुढच्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. आणि ह्याच पद्धतीने हा पूर्ण घेर आपल्याला कंप्लीट करायचा. तर एवढा भाग मी करते आणि मग पुढचा भाग दाखवते. आता हा पुढचा सर्कल करताना आपण काय करणार आहे, थोडंसं चेंज करणार आहे. याच्यामध्ये चेंज करायला काय करायचं, जसे आपण 5 मोती घालत होतो तसे 5च घालायचे, पण पहिला रंगीत घालायचा, म्हणजे कलर्ड मोती घालायचा. त्याच्यानंतर मधले 3 व्हाईट घालायचे आणि पुन्हा एक रंगीत घालायचं, असे 5 मोती घालायचे. आता ज्यांना हे फुल प्लेन करायचं आहे, जसं मी केलेलं आहे, असं करायचं असेल तर मग हे पांढरे मोती न घालता कलर्डच मोती घालायचे.
आता मी हे मोती पद्धत तीच आहे, पद्धत कुठेही चेंज झालेली नाही, फक्त आपण टोकावरचे मोती चेंज केले आहेत. आता या ठिकाणी आपण काय करणार आहे, एक पर्पल मोती घालणार आहे आणि 2 पांढरे मोती घालणार आहे बघा. आणि ह्या मधल्या मोत्यातून, ह्या 3 पैकी मधल्या मोत्यातून निडल काढून घ्यायची. त्याच्यानंतर पुन्हा एक पांढरा मोती घालायचा, पांढरा मोती घालून पुन्हा या 3 पैकी एका मोत्यातून निडल काढायची. आणि आता पुन्हा 2 पांढऱ्या रंगाचे मोती घालून एक रंगीत मोती घालायचा आणि ही निडल या गोलाच्या 2 नंबरच्या मोत्यातून काढून घ्यायची. पुन्हा एकदा सांगते की ज्यांना हे फुल प्लेन करायचं आहे त्यांनी ही पांढऱ्या मोत्याच्या जागेवर हा मधला मोती सोडला तर बाकी सर्व पांढऱ्या मोत्याच्या जागेवर रंगीतच मोती घालायची. पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पाहिलं तर तुमच्या सर्व लक्षात येतं, प्रश्न विचारण्याची गरज पडत नाही, कारण मी एक एक गोष्ट खूप क्लिअरली सांगत असते. पण बरेचदा असं होतं की मैत्रिणी पूर्ण व्हिडिओ बघत नाहीत आणि मग त्यांना प्रश्न पडतात. बघा आता इथे मी पुन्हा 5 मोती घातले, पण 3 मधले पांढरे घातले आणि 2 रंगीत घातले. पुन्हा या 2 नंबरच्या मोत्यातून निडल काढायची. आता इथे सेम एक रंगीत मोती, 2 पांढऱ्या रंगाचे मोती आणि ह्या 3 मोत्यांपैकी पहिल्या मधल्या मोत्यातून निडल काढून घ्यायची. पुन्हा इथे एक मधला पांढरा मोती, हा पांढरा मोती मात्र तोच राहील, तो चेंज होणार नाही. आता पुन्हा या 3 नंबरच्या मोत्यातून आपण निडल काढून घेणार आहे. आणि आता पुन्हा आपण 2 पांढरे मोती आणि एक रंगीत मोती असे 3 मोती घालून ही निडल या 5 पैकी 2 नंबरच्या मोत्यातून काढून घ्यायची. चला, हा भाग तुम्हाला समजला असेल. आता ही पूर्ण कंप्लीट करते आणि मग तुम्हाला उर्वरित भाग दाखवते. आता ही निडल, आता हा शेवटचा भाग झाला. आता आपल्याला हे जे हा जो गोल आहे याच्या खालच्या गोलाच्या 2 नंबरच्या मोत्यामधून निडल काढून डायरेक्टली वर न्यायची आहे बघा. अशी पूर्ण वर काढून घ्यायची. आता हा एवढा भाग झाला. आता पुढचा भाग अगदी सोपा आहे. आता आपल्याला रंगीत मोत्यांचं काहीच काम नाही आहे. आता हे 3 मोती आहेत जे व्हाईट मोती आहेत, ह्या 3ही मोत्यातून निडल काढून घ्यायची. आणि या ठिकाणी 3 व्हाईट मोती घालून ही निडल या 2 व्हाईट मोत्यांमधून प्लस या मोत्यामधून बघा. त्यानंतर हा जो मधला मोती आहे त्याच्यामधून आणि ह्या 2 पांढऱ्या मोत्यांमधून आपल्याला ही निडल काढून घ्यायची. काढून काय करायचं, इथे पुन्हा 3 पांढरे मोती आपल्याला घालून घ्यायचे. 1 2 आणि 3 पांढरे मोती घालून पुन्हा ही निडल या 3ही मोत्यांमधून फिरवून घ्यायची. तीन मोत्यामधून फिरवून पुन्हा 3 पांढरे मोती या ठिकाणी आपल्याला घालून घ्यायचे. आत्ता करता करता पुन्हा एक गोष्ट मला डोक्यात आली, पण तुमचा गोंधळ होऊ नये म्हणून सांगणार नाही. पण अनेक गोष्टी करता करता कल्पना सुचतात, पण प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यासाठी वेळ आणि अनेक गोष्टी लागतात आणि त्यामुळे त्या आणता येत नाहीत. आता पुन्हा आपल्याला ह्याच पद्धतीनं ह्या पूर्ण पाकळ्यांना गोल राऊंड मारून घ्यायचं आहे. हा राऊंड मी मारते आणि मग तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने हे सुंदरसं फ्लावर तयार झालं. हे मी पूर्वी केलेलं आणि हे आत्ता केलेलं.
त्याच्यापैकी कोणतं तुम्हाला आवडलं ते नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा. जे चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब जरूर करा. जर तुम्हाला नवीन नवीन कलाकृती पाहायला आवडत असतील, करायला आवडत असतील तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आणि आता येणारा सण म्हणजे होळी आणि गुढीपाडवा. गुढीपाडवा हा नवीन वर्षाची सुरुवात असते आणि त्या निमित्त आपण अनेक सजावटी करतो. त्या सजावटीसाठी ही फुलं उत्तम दिसतात. दारात ठेवायला, त्याच्यानंतर महिरप म्हणून असे गोल ठेवायला ते सुद्धा खूप सुंदर दिसतील. करून बघा आणि केल्यानंतर शेअर नक्की करा तुमचे अनुभव, तुम्हाला कसं वाटलं ते. त्यानंतर आपल्या चॅनलला कम्युनिटीवरती जाऊन तुम्ही तुमची कलाकृती पोस्ट करू शकता. यूट्यूबवरती तुम्ही स्वतः करू शकता. चॅनलवरती जा, तिथे कम्युनिटी नावाचं एक ऑप्शन दिसतं, त्याच्यावरती क्लिक करा. तुम्ही तुमची कलाकृती त्या ठिकाणी टाकू शकता आणि बाकीच्यांसोबत शेअर नक्की करा. भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.